नमस्कार मंडळी, माझं नाव प्रथमेश लाड. कोकणी प्रथमेश या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी खूप दिवसांनी ब्लॉग करतोय कारण का आता मध्ये जरा गणपतीची गडबड चालू होती. खूप काम होतं गणपतीचं आणि एक नवीन प्रकारचा गणपती मी तयार केला आहे. त्याचा कलर केला आहे तर थोडं युनिक आहे. आता सध्या तो ट्रेंड चालू आहे की एक कलर मारायचा त्याच्यावरती कोणता तरी रेड कलरचा किंवा ब्लॅक कलरचा आणि त्याला एक टेक्स्चर वगैरे मारून तो एक वेगळा लुक द्यायचा. आणि तो कसा झाला आणि तो कसा तयार केला ह्याची थोडीफार प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आपण तो व्हिडिओ बघूया. आता आपल्या समोर जो गणपती दिसतोय तो पूर्ण व्हाईट होता. आपण त्याला बॉडी शेड मारून ठेवली होती. तर आता आपण त्याला पूर्ण ब्लॅक कलर मारतोय. आपण मॅट ब्लॅक कलर मारतोय. त्या मॅट ब्लॅक कलरमुळे त्याला एक वेगळा लुक येतो. परंतु एक ब्लॅक कलर मारल्यानंतर त्याच्यावरती कोणताही कलर बसत नाही. त्यामुळे आधी मॅट ब्लॅक कलर मारायच्या आधी आपल्याला पुढे काय करायचं आहे ते आपल्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. कारण जे आपल्याला टेक्स्चर मारायचं आहे त्याच्यावरती उठून दिसलं पाहिजे. त्यामुळे त्याच्या आतमधल्या ज्या कडा आहेत त्या हायलाईट झाल्या पाहिजेत. मग आपण पूर्ण पहिल्यांदा स्प्रे गनने ब्लॅक कलर पूर्ण गणपतीला मारून घेतोय. त्यानंतर आपण आता ह्या गणपतीला टेक्स्चर मारायला सुरुवात केली आहे. आपण तुम्ही पाहू शकता हे राखाडे कलर थोडा आपण केला आहे आणि त्याप्रमाणे आपण स्पंजने त्याच्यावरती टेक्स्चर मारतोय. अशा प्रकारे आपण टेक्स्चर पूर्ण गणपतीला मारून घेतलं आणि त्या टेक्स्चरमुळे तुम्ही बघू शकता की प्रत्येक कडा ही गणपतीची खूप हायलाईट झाली आहे. अगदी त्याच्या सोंडेच्या निऱ्या किंवा धोतराच्या निऱ्या ह्या सगळ्या खूप हायलाईट झाल्या आहे. सिंहासन त्यामुळे त्याचा एक वेगळा लुक आला आहे. आता ह्याला आपण पुढची प्रोसेस म्हणजे त्याला डिटेलिंग करणं, त्याचे डोळे वगैरे हे आपण पुढे बघणारच आहोत. अशा प्रकारे जो लुक आला आहे तो तुम्ही पाहू शकता टेक्स्चर मारून. यानंतर आता आपण या गणपतीला डोक्यावरती जो नाम असतो तो काढतोय. तो व्हाईट नाही काढतोय कारण की खाली ब्लॅक कलर आहे, त्याच्यावरती राखाडी आहे. व्हाईटनेच काढला तरच तो त्याच्यावरती हायलाईट होईल. अशा प्रकारे आपण जे डोळे वगैरे काढून घेतले आहेत. त्यानंतर आपण आत्ता लास्टची प्रोसेस गोल्डन करताना पण आपण त्याला पूर्ण गोल्डन नाही करणार आहोत. वरतून फक्त तो घासणार आहोत त्याच्यावरती. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता फायनल गणपती पूर्ण झालेला आहे आणि असा त्याचा लुक आहे. अप्रतिम मूर्ती सुंदर तयार झालेली आहे. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग मला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि काही कमेंटमध्ये तुम्ही सांगा की मला काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे ब्लॉगमध्ये. तर आपण ते इम्प्रूव्ह करू नक्की. आणि काहीतरी युनिक करायचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केला होता. एक गणपतीला एक युनिक कलर मारला होता. तो तुम्हाला कसा वाटला हेही कळवा. धन्यवाद.